जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बैलपोळ्यानिमित्त बॅनर तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार, एक म्हणजे आपलं पिक्सल लॅब आणि दुसरं ZRcho। त्या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलचे डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। तिथून तुम्ही मटेरियल आणि हे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, किंवा हे दोन्ही ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आपण झिप फाईल दिलेली आहे त्या मटेरियलला, तर ते झिप फाईलचा पासवर्ड जो आहे तो आपण व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे, तुम्हाला सविस्तर पासवर्ड व्हिडिओमध्ये मिळून जाईल। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर ZRcho ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यामध्ये आपलं डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं। डाउनलोड फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारची बैलपोळा.zip अशा प्रकारची फाईल दिसेल। तर त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। ओके, तर मी इथे पासवर्ड टाकून घेते, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे बैलपोळा नावाचा फोल्डर इथे तयार झालेला आहे। तर या फोल्डरमध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईल ओपन करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, open.plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे स्क्वेअरमध्ये वर तुम्हाला .plp नावाचा एक ऑप्शन मिळेल, तर तिच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपला फाईल मॅनेजरचा जसा इंटरफेस असतो त्याच प्रकारे इथे इंटरफेस आलेला असेल। वरती तुम्हाला ॲरो दिसत असेल, त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फोल्डरच्या बाहेर पडत असता। तर ओके, तर अशा प्रकारे तुमचं फाईल मॅनेजर ओपन झालेलं आहे। तर आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती तर त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर आज PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्यासमोर आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर इथे तुम्ही काही पण चेंजेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता। सर्व लेअर्स आहे तुम्हाला एडिटेबल आपण दिलेलं आहे। इथे डायलॉग वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा बैलपोळ्याचं जे टेक्स्ट आहे ते ॲडजस्ट करायचं असेल तर करू शकता तुम्ही, किंवा बैलांचा फोटो तुमच्याकडे याच्यापेक्षा पण भारी जर फोटो असेल तर तो फोटो पण तुम्ही इथे ॲड करू शकता। त्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे, त्यानंतर तो फोटो इझिली ॲड होऊन जातं। तर ते बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करतात त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ आणलेला आहे, तो व्हिडिओची लिंक पण आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर तिथून तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला घ्यायचं आहे आणि इथे इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही फोटो इथे ॲड करू शकता बैलांचा, किंवा तुम्ही इथे डाऊनला खाली तुमचा पण फोटो ॲड करू शकता शुभेच्छुक म्हणून। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।